नमस्कार मंडळी. हे बघताना क्षणभर तुम्हालाही वाटेल की मी कुठल्या तरी म्युझियममध्ये तर नाही आले ना, पण नाही. ही जागा काही म्युझियम नाही, तर हे आहे आठवणींनी आणि सौंदर्याने भरलेलं घर. अंगारकी चतुर्थीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. त्या दिवशी माझ्या आजीसोबत मी मोर्शीला गेले होते आणि तिथेच माझे आणखी एक आजी आजोबा राहतात. तर तिथे आम्ही गेलो. या घरात पाऊल टाकताच ज्याही वस्तू दिसतात ना, त्यांना बघून अशी ॲस्थेटिक फिलिंग येते. सर्वात आधी माझं लक्ष गेलं तर या टीव्हीकडे. या फ्लॅट स्क्रीनच्या जगात हा टीव्ही मला एखाद्या आठवणीसारखा वाटत होता, कारण आमच्या इकडे मी लहान असताना असा एक टीव्ही होता. आणि या घराला आणखी सुंदर करणारी गोष्ट म्हणजे महालक्ष्मी. या रूममध्ये ज्या पद्धतीने त्या पूर्वी बसत होत्या ना, अगदी तशाच आत्ताही असतात. त्यांनी या रूममध्ये कुठल्याच प्रकारचं रिनोव्हेशन वगैरे केलेलं नाहीये. या वर्षीच्या महालक्ष्मीचं दर्शन मी तुम्हाला नक्की घडवेल. आणि इकडे तर बघा, अख्खं घर फुलांनी झाडांनी भरलेलं आहे. इथे तुम्हाला छोट्या छोट्या डब्यांमध्ये आणि शंखांमध्ये सुद्धा झाडच दिसतील. त्या आजी लहान मुलांसारखी या सर्व झाडांची काळजी घेतात. माहितीये का, या सर्वांमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी मेंटेन करून ठेवणं. मलाही अशा ॲस्थेटिक वस्तू जपून ठेवायला फार आवडतं. आमच्या घरी सुद्धा अशा खूप जुन्या वस्तू आहेत. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत बाय.